काही दिवसांपूर्वीच आम्ही इंडस्ट्रियल पनीर म्हणजेच कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या पनीर बद्दल जनजागृतीच्या संदर्भामध्ये एक महत्वाची रील तयार केली होती. त्या रीलमध्ये आम्ही युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या विधानसभेतल्या एका विधानाचा दाखला दिला होता. अलीकडच्याच काही दिवसांपूर्वी नाशिकचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर हिरालाल पवार यांच्या एका रीलनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आणि त्याच्यात त्यांनी म्हणलं होतं की आपण आपल्या घरांमधलं चीज कल्चर आता कमी करायला पाहिजे. त्यांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांमध्ये मेयोनीज, चीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ब्लड प्रेशरची समस्या दिसायला लागलेली आहे. याही पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की चीज, मेयोनीज, सॉस, बटर आणि पनीर हे 5 पदार्थ आपल्या आहारांमधून लवकरात लवकर बाद करण्याची वेळ आता आलेली आहे. विशेषतः असे पदार्थ की जे तुम्ही बाहेरून विकत आणता आहात, जे इंडस्ट्रीमध्ये तयार झालेले असतात. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे केवळ हृदयविकारच नव्हे तर त्वचा रोग, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, लठ्ठपणा, हाय कोलेस्टेरॉल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोनल इम्बॅलन्सेसला हे सगळे कारणीभूत आहेत. आपल्याकडच्या आहारामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये आलेल्या वेगवेगळ्या आहारातल्या घटकांमुळे आपल्या शरीरात तयार होणारे विषारी पदार्थ आणि त्याच्यामुळे होणाऱ्या समस्या याबद्दल आम्ही जनजागृतीसाठी सदैव प्रयत्नरत आहोत. आणि म्हणूनच अशा प्रकारचे पदार्थ नकळत आपली मुलं जर घेत असतील, आपल्याला असं नकळत वाटायला लागतं की आपण बाहेरून आणतो आणि घरातच बनवतो, परंतु ते घरातले पदार्थ नाहीत आणि त्याच्यामधून ज्या पद्धतीचे दुष्परिणाम शरीरावरती होणार आहेत त्याचा भार आपल्या वैद्यकीय व्यवस्थेला आणि आपल्या समाज व्यवस्थेला सोसवणारा नाही. आज जी मुलं आहेत उद्या प्रौढ होणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं आरोग्य सांभाळणं या कठीण होत जाणार आहे. म्हणूनच आजच त्यांच्या आहारावरती अशा प्रकारचं नियंत्रण आणि अशा प्रकारचे बदल आपण लवकरात लवकर केले पाहिजे. नमस्कार.